नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं रिअल स्टोरी या आपल्या चॅनलवर. मित्रांनो, लग्नानंतर प्रत्येक मुलीच्या मनात आपल्या नवऱ्याबद्दल अनेक स्वप्न असतात. स्नेहाच्याही मनात अशीच काही स्वप्न होती. पण लग्नानंतर काही दिवसातच तिला एक गोष्ट खटकायला लागली. तिचा नवरा जेव्हा जेव्हा रात्री खोलीत यायचा तेव्हा त्याच्या परफ्यूमचा एक वेगळाच वास संपूर्ण खोलीत पसरायचा आणि काही वेळातच स्नेहाला गाढ झोप लागायची. सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केलं, पण जेव्हा हे रोजच घडू लागलं तेव्हा तिच्या मनात एक छोटासा संशय निर्माण झाला. शेवटी एका रात्री स्नेहाने ठरवलं की आज काहीही झालं तरी झोपायचं नाही, कारण तिला जाणून घ्यायचं होतं की तिच्या नवऱ्याच्या त्या परफ्यूम मागे नेमकं काय आहे. त्या रात्री तिने जे पाहिलं त्यानंतर तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आणि तिच्या आयुष्याची गोष्टच एका वेगळ्या वळणावर गेली. नेमकं त्या रात्री स्नेहाने काय पाहिलं, तिच्या नवऱ्याच्या वागण्यात असं काय होतं ज्यामुळे तिचा संशय दिवसेंदिवस वाढत गेला, हे सगळं जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्नेहा आहे. मी एका चांगल्या कुटुंबातली मुलगी आहे. आम्ही 5 भावंड आहोत आणि 4 भावांची मी एकुलती एक बहीण असल्यामुळे घरात सगळ्यांचीच मी लाडकी होते. आई बाबांसोबतच माझे 4ही भाऊ माझ्यावर खूप प्रेम करायचे. माझी छोटी असो किंवा मोठी, प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा ते नेहमी प्रयत्न करायचे. अनेक वेळा तर माझ्या मनातलं काही बोलण्याआधीच माझ्या भावांना ते कळायचं आणि माझ्यासाठी ते सगळं तयार करून ठेवायचे. माझ्यासाठी त्यांचं प्रेम कोणत्याही पैशापेक्षा खूप मोठं होतं. 6 महिन्यापूर्वी माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं होतं. लग्न ठरण्याआधी आईला नेहमी एकच काळजी वाटायची की आपल्या घरात येणारी सून कशी असेल, ती या घराला आणि आपल्या सगळ्यांना आपलंसं करेल का. पण आमचं नशीब चांगलं होतं. माझी बहिणी खूप समजूतदार आणि प्रेमळ होती. ती माझ्यावर आपल्या सख्ख्या बहिणीपेक्षाही जास्त प्रेम करायची. ती संपूर्ण घराची काळजी घ्यायची आणि घरातल्या प्रत्येकाला सोबत घेऊन चालायची. आई बाबांचं वय झालं होतं, त्यामुळे माझ्या लग्नाची जबाबदारी त्यांनी मोठ्या भावावर आणि वहिनीवर सोपवली होती. त्याच दिवसापासून दोघांनीही माझ्यासाठी चांगलं स्थळ शोधायला सुरुवात केली. माझं ग्रॅज्युएशनही पूर्ण झालं होतं आणि पुढे शिकण्याची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे घरच्यांनाही माझं लग्न एका चांगल्या कुटुंबात व्हावं असंच वाटत होतं. मी रोज संध्याकाळी आईसोबत घरासमोर असलेल्या पार्कमध्ये फिरायला जायचे. एके दिवशी आई पार्कमध्ये फिरत होती आणि मी एका बाकावर बसले होते. तेवढ्यात पार्कचा वॉचमॅन माझ्या जवळ आला. त्याने माझ्यासमोर फुलांचा एक सुंदर गुच्छ ठेवला आणि म्हणाला, हा तुमच्यासाठी कोणीतरी दिला आहे. ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. माझ्यासाठी हे फूल कोण पाठवतंय हे मला काही समजत नव्हतं. सुरुवातीला मी त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच झालं. त्यानंतरच्या दिवशीही माझ्यासाठी फुलांचा गुच्छ आला. हळूहळू हा रोजचाच प्रकार झाला. आता मलाही त्या फुलांची वाट पाहायला आवडू लागली होती. माझ्या मनात एकच प्रश्न होता की शेवटी कोण आहे हा, जो स्वतःचं नाव न सांगता मला रोज फुलं पाठवतोय. एके दिवशी मी घराच्या गच्चीवर उभी होते, तेव्हा माझी नजर गल्लीत उभे असलेल्या एका मुलावर गेली. त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता आणि त्याच्या हातात तोच फुलांचा गुच्छ होता. त्याने शांतपणे आमच्या घराच्या दारात तो गुच्छ ठेवला आणि तिथून निघून गेला. मी त्याला थांबवण्यासाठी लगेच खाली धावले, पण तोपर्यंत तो तिथून निघून गेला होता. त्या दिवशीही मला त्याचा चेहरा नीट पाहता आला नाही. दुसऱ्या दिवशी आईने मला सांगितलं की काही लोक मला पाहायला येणार आहेत. ठरल्याप्रमाणे ते लोक घरी आले. सगळं अगदी व्यवस्थित झालं. थोड्याच वेळात त्यांच्याकडून होकारही आला. त्यांना मी पसंत पडले होते आणि त्यांना लवकरच माझं लग्न करायचं होतं. त्यावेळी माझ्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू होती. मला रोज फुलं पाठवणाऱ्या त्या अनोळखी व्यक्तीला मी ओळखतही नव्हते, पण कदाचित नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं, कारण ज्या दिवशी माझं लग्नाचं स्थळ ठरलं त्याच दिवसापासून माझ्यासाठी फुलं येणंही बंद झालं. सुरुवातीला मला थोडं विचित्र वाटलं, पण हळूहळू मी स्वतःला समजावून घेतलं आणि लग्नाच्या तयारीत लक्ष द्यायला सुरुवात केली. काही दिवसांनी माझं लग्न अश्विन सोबत ठरलं. आमच्या घरात सगळे मोकळ्या स्वभावाचे होते, त्यामुळे लग्नाआधी माझी अश्विन सोबत काही वेळा भेटही झाली. प्रत्येक भेटीत मला एक गोष्ट जाणवायची. अश्विन स्वभावाने खूप शांत होता. तो फार कमी बोलायचा
आणि कोणाशीही लगेच मोकळा होत नसे. मी ही गोष्ट आई आणि वहिनीला सांगितली तेव्हा दोघीही हसायला लागल्या. वहिनी मला म्हणाली, लग्नाआधी बहुतेक मुलं अशीच असतात. लग्न झाल्यावर सगळं ठीक होईल. तिचं बोलणं ऐकून माझ्या मनातली काळजी बरीच कमी झाली. शेवटी मीही मनापासून लग्नासाठी होकार दिला. पाहता पाहता आमचं लग्नही झालं. माझ्या सासरी सासू सासरे आणि अश्विन असे तिघेच होते. लग्नाच्या सगळ्या विधी अगदी व्यवस्थित पार पडल्या. रात्री मी नवरीच्या वेशात माझ्या खोलीत बसून अश्विनची वाट पाहत होते. काही वेळाने तो खोलीत आला. शेरवानीमध्ये तो खूप छान दिसत होता, पण त्याच्यासोबत खोलीत एक खूप तीव्र वासही आला. मला तो वास थोडा वेगळाच वाटला, पण मला वाटलं कदाचित अश्विनला तो वास आवडत असेल, म्हणून मी काहीच बोलले नाही. अश्विन माझ्याजवळ येऊन बसला आणि हसत म्हणाला, स्नेहा, आज तू खूप सुंदर दिसतेस. त्याचं बोलणं ऐकून मीही हसले. मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्याने मला लग्नानंतरची पहिली भेट म्हणून हिऱ्याचं एक सुंदर नेकलेस दिलं. ते पाहून मला खूप आनंद झाला. पण थोड्याच वेळात मला अचानक खूप आळस आणि झोप येऊ लागली. माझे डोळे जड होऊ लागले आणि मला कधी गाढ झोप लागली हे मलाच कळलं नाही. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मला खूप लाजल्यासारखं झालं. मला वाटलं लग्नाच्या पहिल्याच रात्री मी अशी झोपून गेले. पण अश्विन हसत म्हणाला, काही नाही, तू खूप थकली होतीस. तुला आरामाची गरज होती. त्याचं बोलणं ऐकून मला बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी माझ्या मुरवणीचा कार्यक्रम होता. दिवसभर पाहुण्यांना भेटणं आणि त्यांच्याशी बोलणं सुरू होतं. संध्याकाळपर्यंत मला खरंच खूप थकवा आला होता. खोलीत गेल्यावर मी थोडा वेळ पलंगावर पडले आणि मला पुन्हा कधी झोप लागली हे कळलंच नाही. सकाळी उठल्यावर पुन्हा मला लाजल्यासारखं झालं, पण ह्यावेळीही अश्विनने मला काहीच म्हटलं नाही. तिसऱ्या दिवशीही असंच काहीच झालं. संध्याकाळी अश्विन ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याच्यासोबत पुन्हा तोच तीव्र वास खोलीत पसरला. काही वेळातच माझ्या नाकाला थोडी जळजळ होऊ लागली आणि मला सतत शिंका येऊ लागल्या. रात्री जेवण झाल्यावर आम्ही खोलीत आलो आणि पुन्हा मला तीच विचित्र सुस्ती जाणवू लागली. काही वेळातच मला गाढ झोप लागली. त्या रात्री बाहेर जोरदार पाऊस पडत होता आणि ढगांचा आवाजही येत होता. अचानक माझी झोप उडाली. मी घड्याळात पाहिलं तर पहाटेचे जवळपास 4 वाजले होते. मी पाहिलं तर अश्विन खोलीत नव्हता. आधी मला वाटलं कदाचित तो बाथरूममध्ये असेल, पण बाथरूममध्येही तो नव्हता. मी संपूर्ण खोलीत पाहिलं, पण अश्विन कुठेच दिसत नव्हता. मला थोडी भीती वाटू लागली. शेवटी तो एवढ्या रात्री कुठे गेला होता? उरलेली रात्र मी जागीच होते आणि अश्विनची वाट पाहत होते. सकाळी मी खोलीच्या बाहेर आले तेव्हा अश्विन हॉलमध्ये सोफ्यावर बसलेला दिसला. मी त्याला विचारलं, तुम्ही रात्री कुठे गेला होता? तो अगदी शांतपणे म्हणाला, तुला लवकर झोप लागली होती आणि मला झोप येत नव्हती, म्हणून मी गच्चीवर जाऊन बसलो होतो. त्याचं बोलणं ऐकून मला स्वतःचीच लाज वाटली. मला वाटलं कदाचित खरंच माझ्यामुळे त्याला एकट्याला वेळ घालवावा लागला असेल. त्या दिवसानंतर मी ठरवलं की आता रात्री लवकर झोपायचं नाही. मी दुपारी थोडा वेळ आराम करून घ्यायचे, म्हणजे रात्री मला झोप येणार नाही. त्या संध्याकाळी मी छान तयार झाले आणि अश्विनची वाट पाहत बसले. मनात एकच आशा होती की कदाचित आज तो माझं कौतुक करेल आणि माझ्याशी आधीसारखं हसत हसत बोलेल. अश्विन ऑफिसमधून घरी आला तेव्हा मी त्याच्याजवळ जाऊन बसले, पण त्याने फक्त माझ्याकडे एक नजर टाकली आणि पुन्हा आपल्या कामात लक्ष दिलं. तेवढ्यात त्याच्यासोबत पुन्हा तोच तीव्र वास खोलीत पसरला. काही मिनिटातच माझं डोकं जड होऊ लागलं आणि माझ्या शरीरात एक विचित्र आळस जाणवू लागला. मी स्वतःला जागं ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही वेळाने माझे डोळे पुन्हा बंद झाले. सकाळी माझी झोप उघडली तेव्हा माझं डोकं खूप जड झालं होतं. माझ्या हातपायांवरही थोडी सूज दिसत होती. हे पाहून मी घाबरले. शेवटी माझ्यासोबत असं का होत होतं हेच मला समजत नव्हतं. नाश्त्याच्या वेळी सासूबाईंनी माझे हात पाहिले आणि विचारलं, सुनबाई, हातांना ही सूज कशामुळे आली? मी हसत विषय टाळला आणि म्हणाले, कदाचित हवामानामुळे असेल. त्यावर त्या प्रेमाने म्हणाल्या, एखादी चांगली क्रीम लाव आणि स्वतःची काळजी घे. नवीन नवरी नेहमी हसत मुखत छान दिसते. त्यांचं बोलणं ऐकून मीही हसले, पण माझ्या मनातली अस्वस्थता मात्र दिवसेंदिवस वाढत होती. लग्नाला 15 दिवसापेक्षाही जास्त दिवस झाले होते, पण तरीही मला अश्विनला नीट समजून घेता येत नव्हतं. कधी तो माझ्याशी खूप प्रेमाने बोलायचा, तर कधी अगदी अनोळखी माणसासारखा वागायचा. एके दिवशी
तो अचानक घाईघाईने तयार होऊन घरातून निघू लागला. मी त्याला विचारलं, तुम्ही कुठे जात आहात? तर तो फक्त एवढंच म्हणाला, एक महत्वाचं काम आहे, आणि घाईघाईने घराबाहेर निघून गेला. तो गेल्यानंतर थोड्याच वेळात सासूबाईंनी मला विचारलं, अश्विन कुठे गेला आहे? पण मी त्यांना काही सांगितलं नाही. घरात उगाच काही गैरसमज निर्माण व्हायला नको असंच मला वाटत होतं. रात्री मी पुन्हा अश्विनला म्हणाले, तुम्ही जो हा खूप तीव्र वासाचा परफ्यूम लावून येताना तो कदाचित मला सहन होत नाही. तुम्ही तो लावून आलात की मला विचित्र आळस येतो आणि लगेच झोप येते. माझं बोलणं ऐकताच अश्विन थोडा नाराज झाला. तो म्हणाला, तुझ्या झोपेचं कारण माझ्या परफ्यूमला देऊ नकोस. तुला स्वतःलाच लवकर झोपायची सवय आहे. त्याचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं, पण मी त्याच्याशी वाद घातला नाही. शांतपणे गप्प बसले. आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जाऊ लागलं होतं. अश्विनचा एवढा तीव्र वास येणारा परफ्यूम नेमका कुठे होता? मी ड्रेसिंग टेबलवर पाहिलं, पण तिथे तो परफ्यूम नव्हता. म्हणजे अश्विन तो परफ्यूम घरातून निघताना किंवा बाहेरूनच लावून येत होता. एके दिवशी अश्विन अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला, तेव्हा मी धाडस करून त्याची बॅग उघडली. बॅगेत मला तोच छोटासा परफ्यूमची बाटली सापडली, ज्याचा वास रोज रात्री आमच्या खोलीत पसरायचा. मी ती बाटली हातात घेऊन नीट पाहू लागले. कुतूहल म्हणून मी तिचा वास अगदी हलकासा घेतला. तेव्हा माझ्या मनात विचार आला की कदाचित हाच तो परफ्यूम तर नाही ना, ज्यामुळे मला रोज रात्री इतकी गाढ झोप येते. मी लगेच ती बाटली माझ्यापासून दूर केली. पण काही वेळाने पुन्हा मला तसाच आळस जाणवू लागला आणि मला झोपावं लागलं. दुसऱ्या दिवशी अश्विन पुन्हा मला समजावू लागला. तो म्हणाला, चांगली पत्नी आपल्या नवऱ्याची वाट पाहते, पण तू तर नेहमी झोपून जाते. त्याचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटायचं, कारण मला माहीत होतं की मी हे मुद्दाम करत नव्हते. हळूहळू सासूबाईंनाही वाटू लागलं की कदाचित मी अश्विनची नीट काळजी घेत नाही. त्यांच्या बोलण्यामुळे मी अनेकदा एकटे खोलीत बसून रडायचे. आता माझ्या मनात एकच प्रश्न होता की या सगळ्या मागचं खरं कारण काय आहे. शेवटी मी ठरवलं की आज काहीही झालं तरी या सगळ्याचं सत्य जाणून घ्यायचंच. रात्री होण्याआधी मी माझ्या नाकाला थोडंसं तूप लावून घेतलं, म्हणजे तो तीव्र वास मला कमी जाणवेल. त्यानंतर मी पलंगावर जाऊन झोपले आणि झोपल्याचं नाटक करू लागले. काही वेळाने अश्विन खोलीत आला. मी डोळे बंदच ठेवले, पण थोडीशी जागा ठेवली जेणेकरून मला सगळं दिसू शकेल. मी पाहिलं की त्याने आपल्या बॅगेतून तोच परफ्यूम काढला आणि खोलीत त्याचा वास पसरवला. हे पाहून मला आतून खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर अश्विन बाथरूममध्ये गेला. बाहेर आल्यानंतर त्याने कपडे बदलले आणि हळूच खोलीच्या बाहेर निघून गेला. तो बाहेर पडताच मी लगेच उठले आणि कुणालाही कळू न देता त्याच्या मागे गेले. मी पाहिलं की अश्विन पूर्ण रात्र गच्चीवर बसून कोणाशी तरी फोनवर बोलत होता. तो खूप हळू आवाजात बोलत होता, त्यामुळे मला त्याचं बोलणं ऐकू येत नव्हतं. पण एवढं मात्र मला नक्की समजलं होतं की तो माझ्यापासून काहीतरी मोठं गुपित लपवत होता. आता माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. जर त्याला माझ्यामुळे काही त्रास होता तर त्याने माझ्याशी लग्नच का केलं? आणि जर त्याला मी आवडत नव्हते तर मग सगळ्यांसमोर तो माझी एवढी काळजी का घेत होता? मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी होती. दुसऱ्या दिवशी मला आठवलं की सासूबाईंचा वाढदिवस जवळ आला होता. मी त्यांच्यासाठी एखादी छान भेटवस्तू घेतली तर कदाचित अश्विनलाही आनंद होईल आणि आमच्यातलं अंतरही थोडं कमी होईल, असा विचार माझ्या मनात आला. मी बाजारात गेले आणि बराच वेळ दुकानं फिरून सासूबाईंसाठी एक सुंदर भेटवस्तू घेतली. परत येत असताना माझी नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका गाडीवर पडली. गाडी पाहताच मला धक्का बसला. ती अश्विनचीच गाडी होती. पण ह्यावेळी तर अश्विन ऑफिसमध्ये असायला हवा होता. तेवढ्यात एक सुंदर मुलगी त्या गाडीतून खाली उतरली. अश्विनही तिच्यासोबत हसत हसत एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये गेला. हे पाहून माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मीही त्याच्या मागे रेस्टॉरंटमध्ये गेले, पण थोडं दूरच उभी राहिले. दोघंही आरामात बसून एकमेकांशी बोलत होते. मी स्वतःला समजावलं, कदाचित ती अश्विनच्या ऑफिसमधले एखादी मैत्रीण असेल किंवा त्याची जुनी ओळखीची व्यक्ती असेल. मी काहीही न बोलता तिथून घरी परत आले. पण आता माझ्या मनातला संशय आधीपेक्षा खूप वाढला होता. काही दिवसांनी मी सासूबाईंच्या वाढदिवसासाठी केकची ऑर्डर द्यायला बाजारात गेले. परत येताना ट्रॅफिक सिग्नलवर माझी गाडी थांबली. तेव्हा मला पुन्हा तेच दृश्य दिसलं. यावेळी अश्विन त्याच मुलीसोबत एका
हॉस्पिटलमध्ये जात होता. आता माझ्या मनात खात्री वाटू लागली होती की नक्कीच अशी काहीतरी गोष्ट आहे जी माझ्यापासून लपवली जात आहे. त्या दिवसानंतर माझ्या मनातले प्रश्न आणखीन वाढले. मी स्वतःला जितकं समजावण्याचा प्रयत्न करायचे तितकीच जास्त गोंधळून जायचे. एका बाजूला अश्विनचा बदललेला स्वभाव होता आणि दुसऱ्या बाजूला तीच मुलगी वारंवार त्याच्या सोबत दिसत होती. आता मला वाटू लागलं होतं की कदाचित माझं लग्न फक्त एक तडजोड बनून राहिलं आहे. मी दिवसभर ह्याच विचारात हरवून जायचे. इकडे सासूबाईही अनेकदा हसत माझ्याकडे पाहून विचारायच्या, सुनबाई, आता आम्हाला गोड बातमी कधी देणार? त्यांचा हा प्रश्न ऐकून मी फक्त हसायचे, कारण त्यांना मी काय सांगणार होते. आमच्या दोघांमध्ये अजूनही नवरा बायको सारखं जवळचं नातं तयार झालंच नव्हतं. अश्विन नेहमी आपल्या कामात व्यस्त असायचा आणि रात्री तोच तीव्र वासाचा परफ्यूम लावून खोलीत यायचा. आता मीही त्याला ह्या परफ्यूमबद्दल काही विचारणं बंद केलं होतं. मी फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहायचे आणि मनातले प्रश्न मनातच ठेवायचे. काही दिवस सतत तणावात राहिल्यामुळे माझी तब्येत बिघडू लागली. एके दिवशी अचानक माझा ब्लड प्रेशर खूप कमी झाला आणि मी चक्कर येऊन खाली पडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या एका खोलीत होते. डॉक्टर माझ्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, आता घाबरण्याचं काही कारण नाही, तुम्हाला फक्त थोडा आराम करण्याची गरज आहे. त्यानंतर डॉक्टर म्हणाल्या, तुमचे पती गेल्या 3 दिवसापासून तुमची खूप काळजी घेत आहेत. ते सतत तुमच्या जवळच होते. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. पण मी त्या डॉक्टरकडे नीट पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तीच ती मुलगी होती जिला मी याआधी 2 वेळा अश्विन सोबत पाहिलं होतं. माझ्या मनात पुन्हा तो संशय निर्माण झाला. डॉक्टर हसत तिथून बाहेर गेल्या आणि मी पुन्हा विचारांच्या गुंत्यात अडकले. मला काही समजत नव्हतं. जर अश्विन खरंच माझी एवढी काळजी घेत असेल तर मग तो माझ्यापासून एवढा दूर का राहतो? हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यानंतर मी काही दिवसांसाठी माहेरी गेले. तिथे माझ्या खोलीतली कपाटं साफ करत असताना मला काही वाळलेली फुलं मिळाली. ती फुलं पाहताच मला त्या अनोळखी व्यक्तीची आठवण झाली, जी कधी काळी रोज माझ्यासाठी फुलांचा गुच्छ पाठवायची. मी ती फुलं हातात घेऊन बराच वेळ पाहत राहिले. माझ्या मनात एक वेगळीच हुरहुर निर्माण झाली. मला वाटलं, ज्या व्यक्तीला मी कधी ओळखूही शकले नाही ते कदाचित मी त्याला मनापासून आवडत होते. पण ज्याला आज मी माझा नवरा मानते तो मात्र माझ्यापासून एवढा दूर का राहतो हेच मला समजत नव्हतं. एका आठवड्यानंतर डॉक्टरांनी मला पुन्हा तपासणीसाठी बोलावलं होतं. बाबा मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मी कॉरिडॉरमध्ये बसून माझ्या नंबरची वाट पाहत होते. तेवढ्यात माझी नजर समोर गेली. मी पाहिलं की अश्विन त्याच डॉक्टर सोबत एका खोलीच्या दिशेने जात होता. यावेळी त्याच्या सोबत एक छोटी मुलगीही होती. त्या मुलीला पाहताच माझ्या काळजात धस्स झालं. मी काहीही विचार न करता मनातच एक गोष्ट ठरवून टाकली. मला वाटलं, कदाचित हेच अश्विनचं खरं कुटुंब आहे आणि मी त्याच्यासाठी फक्त एक जबाबदारी बनून राहिले आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मी लगेच तिथून उठले आणि बाहेर येऊन गाडीत जाऊन बसले. बाबा माझ्या मागोमाग आले आणि त्यांनी विचारलं, काय झालं? तुझी तब्येत ठीक आहे ना? मी माझे अश्रू लपवत म्हणाले, मला थोडी घबराट होत आहे. मला आज तपासणी करून घ्यायची नाही. बाबांनी माझं म्हणणं मान्य केलं आणि आम्ही परत घरी आलो. पण आता माझ्या मनात दुखापत आणि राग दोन्ही भरून आले होते. दुसऱ्या दिवशी मी ठरवलं की आता सत्य समजल्याशिवाय राहायचं नाही. मी घरी फक्त एवढंच सांगितलं की मला थोडं बाहेर जायचं आहे आणि सरळ हॉस्पिटलमध्ये पोचले. रिसेप्शनवर मला कळलं की डॉक्टर कॅन्टीनमध्ये आहे. मी हळूहळू तिथे गेले. मला पाहताच त्या हसल्या आणि त्यांनी मला जवळ बसण्याचा इशारा केला. त्यांनी माझी तब्येत कशी आहे अशी विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी आपल्या बाजूला बसलेल्या व्यक्तीकडे पाहून माझी ओळख करून दिली. त्या म्हणाल्या, हे माझे पती आहेत. त्यानंतर त्यांनी जवळच खेळत असलेल्या छोट्या मुलीला उचलून घेतलं आणि प्रेमाने म्हणाल्या, ही आमची मुलगी आहे. मी काही क्षण त्यांच्याकडे पाहतच राहिले. माझ्या मनात मी जे काही ठरवलं होतं ते सगळं एका क्षणात चुकीचं वाटू लागलं. त्या हसत म्हणाल्या, लोकांना विश्वास बसत नाही की मी एका मुलीची आई आहे. मी मात्र शांतपणे त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकत राहिले. तेवढ्यात डॉक्टर अचानक म्हणाल्या, अश्विनला नेहमी तुझीच काळजी वाटत असते. तुला कल्पनाही नाही तू किती नशीबवान आहेस.
त्यांचं बोलणं ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. मी हळू आवाजात म्हणाले, पण ते माझ्याशी नीट बोलतही नाहीत. डॉक्टर काही क्षण शांत राहिल्या. मग त्या म्हणाल्या, तुला अजून पूर्ण सत्य माहीत नाही. आधी सगळं सत्य जाणून घे आणि मग निर्णय घे. त्यांचं बोलणं माझ्या मनात सतत घुमत राहिलं. मी हॉस्पिटलमधून थेट सासरी परत आले. सासूबाईंना मी सांगितलं, मी परत आले आहे. हे आता अश्विनला सांगू नका. संध्याकाळी अश्विन घरी आला, पण ह्यावेळी त्याच्यासोबत तो तीव्र वासही नव्हता. कदाचित त्याला वाटलं असावं की मी अजूनही माहेरीच आहे. तो खोलीत आला आणि त्याने मला समोर उभं पाहिलं. तेव्हा तो एकदम चकित झाला. त्याने घाबरून विचारलं, तू इथे कधी आलीस? मी शांतपणे म्हणाले, आज मी कुठेही जाणार नाही आणि आज मी लवकर झोपणारही नाही. मला आज तुमच्याशी सगळं मोकळेपणाने बोलायचं आहे. माझं बोलणं ऐकताच त्याने मान खाली घातली आणि म्हणाला, तुझी तब्येत अजून पूर्णपणे ठीक झालेली नाही. तू आराम कर. मी स्टडी रूममध्ये जाऊन माझं काम करतो. एवढं बोलून अश्विन घाईघाईने खोलीच्या बाहेर निघून गेला. मी त्याला जाताना पाहतच राहिले. माझ्या मनात पुन्हा पुन्हा एकच प्रश्न येत होता की शेवटी अश्विन माझ्यापासून काय लपवत आहे. राग आणि अस्वस्थतेत मी कपाट उघडलं आणि त्यातून माझे कपडे काढू लागले. तेवढ्यात कपड्यांमध्ये ठेवलेलं एक पाकिट खाली पडलं. मला वाटलं कदाचित एखादा जुना कागद असेल, पण मी ते उघडलं आणि ते पाहताच माझा श्वासच थांबला. ती एका हॉस्पिटलची मेडिकल रिपोर्ट होती. त्यावरचं नाव पाहून माझे हात थरथरू लागले. ती रिपोर्ट अश्विनची होती. मी थरथरत्या हातांनी ती रिपोर्ट वाचू लागले. त्यात लिहिलं होतं की अश्विनवर कॅन्सरच्या सुरुवातीच्या अवस्थेसाठी उपचार सुरू होते. हे सत्य समजताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी रडत रडत स्टडी रूममध्ये गेले. तिथलं दृश्य पाहून मला आणखीन मोठा धक्का बसला. संपूर्ण खोलीत माझेच फोटो लावलेले होते. तेच फोटो होते जेव्हा एक अनोळखी व्यक्ती मला रोज फुलं पाठवायची. तेवढ्यात अश्विन शांत आवाजात म्हणाला, तुला रोज फुलं पाठवणारा तो अनोळखी माणूस दुसरा कोणी नसून मीच होतो. अश्विन म्हणाला, मी तुला पहिल्यांदा एका शॉपिंग मॉलमध्ये पाहिलं होतं आणि तेव्हाच मला तू आवडली होतीस. त्यानंतर मी माझ्या घरच्यांना तुझ्यासाठी स्थळ घेऊन पाठवलं आणि आपलं लग्न ठरलं. पण लग्नाच्या काही काळ आधी मला माझ्या आजाराबद्दल कळलं. डॉक्टरांनी माझ्यावर उपचार सुरू केले आणि वेळेवर उपचार घेतले तर मी बरा होऊ शकतो अशी आशा त्यांनी दिली. पण मला तुला या सगळ्या त्रासात ओढायचं नव्हतं. म्हणून मी रोज रात्री तो तीव्र वासाचा परफ्यूम वापरायचो. त्यामुळे तुला खूप आळस यायचा आणि गाढ झोप लागायची. मला वाटायचं तू झोपलेली असशील तर तुला माझा आवाज आणि माझ्या उपचारांबद्दल काहीच कळणार नाही. हे ऐकून मी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. अश्विन पुढे म्हणाला, ज्या महिला डॉक्टरबद्दल तुला गैरसमज झाला होता त्या माझ्या लहानपणीपासूनच्या मैत्रीण आहेत आणि माझ्यावर उपचारही त्याच करत आहेत. पिझ्झा रेस्टॉरंटमध्येही मी त्यांना उपचाराच्या कामासाठीच भेटलो होतो आणि हॉस्पिटलमध्येही त्यांच्यासोबत त्याच कारणासाठी जात होतो. तू त्यांच्यासोबत ज्या छोट्या मुलीला पाहिलंस ती त्या डॉक्टरांची मुलगी होती. आता माझ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू माझ्या समोर येत होती. अश्विन माझ्याकडे पाहून म्हणाला, जर मी पूर्णपणे बरा होऊ शकलो नाही तर मी तुला सगळं सत्य सांगून या नात्यातून मोकळं केलं असतं, कारण मला तुझ्या आयुष्यावर ओझं बनायचं नव्हतं. त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या मनातल्या सगळ्या गैरसमजांचा मला आता खूप पश्चाताप होत होता. मी त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले, आता पुढे काहीही झालं तरी मी प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत राहीन. त्यानंतर मी मनापासून अश्विनची साथ दिली. वेळेवर उपचार, औषधं आणि संपूर्ण कुटुंबाचं प्रेम यामुळे त्याची तब्येत हळूहळू सुधारू लागली. काही महिन्यांनी डॉक्टरांनी आम्हाला एक आनंदाची बातमी दिली. अश्विनच्या उपचारांचा चांगला परिणाम होत होता. त्या दिवशी मला एक गोष्ट समजली. नातं फक्त संशयावर टिकत नाही तर विश्वास आणि एकमेकांच्या साथीने मजबूत होतं. पती पत्नीने कठीण काळात एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला तर कितीही मोठी अडचण आली तरी ती पार करता येते. हीच गोष्ट आमच्या आयुष्यातली सर्वात मोठी शिकवण बनली. मित्रांनो, कशी वाटली आजची कथा हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या कथेने आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवली, ती म्हणजे नात्यात गैरसमज निर्माण होणं सोपं असतं, पण त्यामागचं सत्य जाणून घेणं आणि एकमेकांवर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं असतं. प्रत्येक वेळी आपल्याला जे दिसतं तेच खरं असेल असं नाही.
कधी कधी समोरची व्यक्ती आपल्यापासून काही लपवत असते, पण त्यामागे वाईट कारण नसून आपली काळजीही असू शकते. पती पत्नीने सुखाच्या काळात तर एकमेकांची साथ द्यावीच, पण कठीण काळात एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. म्हणून नात्यात संशयापेक्षा विश्वास, रागापेक्षा समजूत आणि गैरसमजापेक्षा मोकळा संवाद नेहमीच महत्वाचा असतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अशा छान कथा ऐकण्यासाठी रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि मनाला भिडणाऱ्या कथेसोबत. धन्यवाद.